एका मूर्खाची ओळख त्याच्या बोलण्याने होते आणि समाधान माणसाची ओळख त्याच्या शांत राहण्याने होते. आचार्य चाणक्यांनी हेच सांगितलं आहे, ज्या मनुष्याने हे समजलं काय कधी किती बोलायचं आहे, त्या मनुष्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ज्याप्रमाणे धनुष्यातून निघालेला बाण कधीही परत येत नाही, त्याप्रमाणे तोंडातून निघालेले शब्द कधीही परत येत नाही. तुमचे शब्द तुमची ताकद आहे आणि तुमची दुर्बलता आहे. योग्य वेळेवर शांत राहणे तुम्हाला वाचवू शकते. तुम्ही बोललेले एक शब्दही तुमचा जीवाशी येऊ शकतो. तरी पण काही लोक स्वतःला बुद्धिमान दाखवण्यासाठी स्वतःचा जिभेचा वापर करत राहतात. पण बुद्धिमान, महान ज्ञानी, महान राजा, महान व्यक्ती हेच सांगून गेल्या की शांत राहण्याची सर्वात मोठी शक्ती आहे. समजदार आणि यशस्वी व्यक्तीस माहीत असते की कुठं किती काय बोलावे. मी तुम्हाला ते 6 फायदे सांगणार आहे जे शांत राहण्यात आहे. आज नाही, आत्तापासून शिकाल केव्हा कुठं किती बोलावे आणि तुम्हाला जितकं बोलण्याची आवश्यकता आहे तुम्ही तितकंच बोलाल. तुमचे मौन तुमच्या विरोधकाला कन्फ्यूज करेल. जेव्हापर्यंत खोली किंवा मीटिंगमध्ये सर्व लोक शांत होत नाही तेव्हापर्यंत काही नका बोलू आणि फक्त वाट पहा आणि सर्वांचे लक्ष तुमच्यावर जाणार. तुम्ही काही बोलत नाही, त्यांची अपेक्षा वाढेल. हळूहळू सगळे विचार करण्यास सुरुवात करतील की काय विचार करतोय हा. मित्रांनो, हे काय मॅनिप्युलेशन टेक्निक नाही, योग्य वेळाचा सेन्स आहे. आता तुम्हाला वाटतं की सर्व शांत आहे, सर्वांचं लक्ष फक्त तुमच्या बोलण्यावर आहे, तेव्हा बोलण्यास सुरुवात करा. तुमचे बोलणे 10 पट महत्त्वपूर्ण, इम्पॅक्टफुल वाटू लागेल. एक महान योद्धा संजू यांनी आपल्या मौन राहण्याच्या ताकदीने हजारो शत्रूंना हरवले. कित्येकदा त्यांनी शांत राहून आपल्या शत्रूस डीप थिंक स्टेपमध्ये टाकत असे. जेव्हा तुम्ही शांत राहतात तुमच्या शत्रूस अनकम्फर्टेबल करता, त्यामुळे ते तुमच्याबद्दल विचार करण्यास सुरुवात करतात. तुमचे प्लॅन काय आहे, पुढे तुम्ही काय करणार आहे, पुढचा पाऊल काय असेल तुमचा, हे विचार करण्यास आपल्या लक्षावर विचलित होतो आणि तुम्ही जिंकता. सन यू म्हणतात की ज्याला केव्हा बोलावे आणि केव्हा नाही माहीत असते तो जिंकतो. मौन ब्लेडसारखे तीक्ष्ण एकाग्र निर्माण होते. बुद्धाचं म्हणणं होतं की बोलण्या अगोदर डीप प्रश्नाच्या गेटमधून पार होऊन द्या. पहिलं, तुम्ही बोलत आहे त्याला काही महत्त्व आहे का? दुसरं, तुम्ही बोलणे काही गरजेचे आहे? तिसरं, लोकांना काही फरक पडेल बोलण्याने किंवा एका कानाने ऐकतील आणि दुसऱ्या कानाने सोडतील? या खगोल प्रश्नाचे उत्तर दुसऱ्यांकडून नाही तर जेव्हा तुम्ही शांत राहाल तेव्हा तुमच्या प्रश्नाकडे लक्ष जाणार व तुम्ही चांगले शब्द निवडू शकाल. शांतता व एकाग्रता दोन एक संगत येत असतात. जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा विचार नाही करू शकत आणि जेव्हा विचार करता तेव्हा बोलू नाही शकत. बोलणे आणि विचार करणे एक संग नाही होत. जे जास्त बोलत असतात ते फक्त बोलत असतात. ज्यांचे बोलण्याचे काही किंमत नसते. एकाच वेगवेगळ्या भावनाने हजारो विचार माणसाच्या मस्तिष्कामध्ये फिरत असतात. जास्त बोलत असलेला व्यक्ती कोणतेही विचार न करता फक्त बोलत असतात. त्यांना आयुष्यामध्ये फक्त संकट घेऊन येतात. ते जो व्यक्ती शांत राहतात त्यांच्या आयुष्यात एकाग्रता वाढते आणि ते जे विचार करत असतात त्याला व्यवस्थित समजूनही शकतात. त्यांच्या मस्तिष्कामध्ये कित्येक विचार येतात आणि कित्येक गोष्टी येत असतात. ते बोलू शकतात. ते मौन राहून आपल्या सगळ्या विचारांचा स्ट्रक्चर करत असतात आणि तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांचं बोलणं गरजेचं असतं. मौन हे लोकांचं जास्त अटेन्शन मिळत असतं. तुम्ही जर एक ग्रुप मीटिंगमध्ये असाल किंवा क्लासरूममध्ये असाल, हे अनुभव असेलच. कसे शांतता अटेन्शन क्रॅक करते. टीचर बोलते किंवा शिकवत असेल, अचानकमध्ये तुमचं माइंड भटकतं. तुम्ही वेगवेगळे विचार करू लागता. तुमच्या जवळ बसलेल्या मित्राशी बोलू लागता. टीचरचं आवाज तुमच्या बॅकग्राऊंड चालत असते. जसंही टीचरचं बोलणं बंद करून तुमच्याकडे पाहत असते, तुमचं लक्ष त्या शांततेकडे जाते आणि तुमच्या मस्तिष्कामध्ये संदेश जाते की काहीतरी झाले आहे आणि तुमचं लक्ष टीचरकडे जाते. हे गप्प का झाले असेल? आपल्या नित्य आयुष्यातही तुम्ही बोलत असता लोक थोडं लक्ष देत नाही आणि शांत होता. लगेच सर्वांचं लक्ष तुमच्याकडे जाते आणि तेच लोक येऊन तुम्हाला विचारतात, काय झालं, व्यवस्थित बोलत नाहीत आहात? शांतता विश्वास निर्माण करण्यास महत्त्व करते. लोकांशी नातं जोडण्यासाठी आणि आपल्यापेक्षा चांगल्या लोकांशी नातं जोडण्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा आहे. अनेकांचे विश्वास मिळवण्यासाठी तुम्हाला त्यांना ऐकता आलं पाहिजे. तुमच्या गोष्टीत सांगून समोरच्यांना तुम्ही हसवू शकता, इम्प्रेसही करू शकता.
होऊ शकतं ते तुम्हाला पसंतही करतील, पण ते इतक्या लवकर तुम्हावर विश्वास नाही ठेवणार जेव्हापर्यंत तुम्ही त्यांना ऐकत नाही. तुमच्या मनात प्रश्न येत असेल, बोलण्यापेक्षा ऐकणं का इतकं महत्त्वाचं आहे? हे प्रश्न त्याप्रमाणेच आहे की सेव्हिंग करणे खर्च करण्यापेक्षा महत्त्वाचे का आहे? लोकांच्या गोष्टी ऐकणं व समजणं इतके सोपे नाही. तुम्ही गप्प बसण्याचे नाटकही करू शकता आणि मनात विचार कराल की हा कधी गप्प बसेल व मी कधी बोलणार, पण ह्याने काही फायदा होणार नाही. तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे वातावरण व लोकांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला निरीक्षण व ऐकण्याचे कौशल्य वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. आणि हे सर्व होते शांत राहण्याने. आपण कोणाशीही भेटलो तरी फक्त आणि फक्त आपल्याबद्दल बोलत असतो. कसं तुम्ही किती सुखी आहे. थोड्या वेळासाठीही शांत राहणे तुमच्यासाठी अस्वस्थ भाव निर्माण होते. त्यामुळे तुम्ही फक्त बोलतच राहता. तेच यशस्वी लोक तुम्ही जास्त बोलताना नाही पाहिलं असेल. ते समोरच्या व्यक्तीला विचारतात, त्यांच्याबद्दल जाणून घेतात. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला ध्यान लावून ऐकत असाल तर त्या व्यक्तीला तुम्ही खूप महत्त्वाची भावना निर्माण करता. त्यांना असे वाटते की तुम्ही त्यांची किंमत करता, कारण तुम्ही त्यांचे बोलणे ऐकत आहात. त्यामुळे तुमचे दोघांचे विश्वास वाढते. शांतता क्षमता वाढवते. खरं तर आपल्यापेक्षा जास्त लोकांना शांतता अजिबात आवडत नाही. कधी तर आपण घाबरतोही एकटेपणात. आपण प्रत्येक वेळेस हे विचार करतो की लोक आपल्याला रोज बघावे, आपले बोलणे ऐकावे, आपल्याला पसंत करावे, प्रेम करावे. आपल्याला सगळ्यांना लोकांचा आकर्षण पाहिजे. ह्याच आकर्षणासाठी आपण बोलण्यास सुरुवात करतो. त्याचा हेतू हाच असतो की लोक आपल्याला पसंत करावे. त्यांची नजरेत आपण चांगले दिसण्यासाठी बोलून आपण आपल्या सर्व गोष्टी त्या व्यक्तीस सांगू लागतो. शांतता आपल्याला घाबरवतो. समोरच्या व्यक्तीला आपल्यातील काही कमतरता न दिसावा. आतल्या आत आपल्याला काही माहीत असते की आपल्याला काहीतरी कमतरता आहे. त्यामुळे शांतता सोडून आपण आतल्या आत कमजोर होत जातो. शांतता आपल्याला आयुष्यात आरसाचं काम करतं. जेव्हा आपण शांत असतो आपल्यातील सत्याशी आपली भेट होते. त्याने हे जाणवते की आनंदी राहण्यासाठी लोकांचे मूल्यमापनाची आवश्यकता नाही. कोणी आपल्या संग चांगलं वागले, अपमान केले व काही बोलले ते किंवा दुर्लक्ष करून देत, त्यांनी आपल्या वास्तविकवर काही फरक पडत नाही. आपल्याला ही ताकद देते. आपण आपल्याशी एकटापणाचा भाव निर्माण नाही होत. वेळ घालवण्यास आपण आपल्या अधिक आवडू लागतो आणि आपल्या आत्मविश्वास आत्मनिर्भरता अधिक वाढवते. शांतता वाटाघाटी करण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही शांत राहता, बोलत नाही, तेव्हा लोकांपासून तुमची ताकद आणि तुमची क्षमता लपून राहते. त्याने कोणीही तुमचं नुकसान करू शकत नाही, मोहात पाडू शकत नाही. तुमची शांतता तुमचे वर ढालचे काम करते. त्यांना हे नाही कळत की ह्या शांतता प्रिय मागे कसा व्यक्ती आहे. या रहस्यामुळे तुम्हाला पसंत करणारे तुम्हाला कधीही सोडत नाही. तुमचे शत्रू तुमच्यावर कधीही हल्ला करत नाही. समोरचा व्यक्ती जेव्हा गप्प असतो तेव्हा मनात येतं की तो काय विचार करतोय. त्याला डावला. समोरच्याला विचार करू द्या. तुम्ही काय विचार करताय. समजा तुमचं नोकरीचे मुलाखत चालू आहे. समोरून तुम्हाला एक रक्कम पगार देऊ करत आहे, पण तुम्हाला अधिक पगार पाहिजे तर कधीही लगेच उत्तर देऊ नका. काही वेळ वाट पहा. शांत राहा. शांत राहणे कोणालाही आवडत नाही. शांतता तोडण्यासाठी काही ना काही नक्की बोलणार, जेणेकरून काही अशी माहिती सांगितली जाते ज्याने तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो आणि तुमचे ठरवलेले पूर्ण करून घेऊ शकाल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करा. आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.